महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नुकतंच पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन पार पडलं. मराठीचं सांस्कृतिक वैभव अधोरेखित करणारा हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. विविध विषयांवरील परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा यामुळे या संमेलनाचं महत्त्व द्विगुणित झालं. विश्व मराठी संमेलनाचं हे तिसरं वर्ष. 2023 साली पहिल्यांदाच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी विश्व संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, मराठी भाषिकांनी या निमित्ताने एकत्र येऊन विचारांचं आदान प्रदान करावं, हा यामागचा मुख्य हेतू होता. दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुद्धा दरवर्षी आयोजन करण्यात येतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या संमेलनामध्ये नेमका फरक तरी काय, या संमेलनामागचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, या व्यतिरिक्त कोणती साहित्य संमेलनं भरवली जातात, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत. मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा करावा, जगभरातल्या मराठी भाषिकांनी एकत्र यावं, यासाठी विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2023 सालापासून या संमेलनाला सुरुवात झाली. केवळ साहित्यापुरतच मर्यादित न राहता महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती या गोष्टींचा परामर्श घेणं हे या संमेलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. साता समुद्रापार मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणं, त्यांचे अनुभव आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा या संमेलनामागचा मुख्य हेतू. विश्व मराठी संमेलनाची पायाभरणी अलीकडच्या काळात झालेली असून दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. 11 मे 1878 रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन भरलं. यालाच पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून संबोधलं जातं. प्रख्यात न्यायाधीश महादेव गोविंद रानडे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नंतरच्या काळात अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे राष्ट्रीय स्तरावरच्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या महामंडळाची स्थापना कशी झाली यामागचा इतिहास सुद्धा रोचक आहे. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस मराठीसाठी 4 संस्था कार्यरत होत्या. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबईमधली मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि नागपूरमधली विदर्भ साहित्य संघ. आपापल्या प्रदेशात काम करणाऱ्या या 4 संस्था एकत्र आल्या आणि मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असं त्यांनी ठरवलं. यातून निर्माण झालेली शिखर संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. महाराष्ट्राबाहेर मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो. पुण्याच्या सरहद या संस्थेसह 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथे आयोजित करण्यात आलंय. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर ताराबाई भवळकर या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवत आहेत. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा लक्षात घेता या वर्षीचं साहित्य संमेलन महत्त्वपूर्ण असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्राचा लौकिक हा कायमच प्रगतिशील विचारांची भूमी असा राहिला आहे. मराठी भाषेचं आणि संस्कृतीचं खरं वैभव यातच आहे की ती विविधतेने नटली आहे. कुठल्याही एका विशिष्ट साच्यात आपल्या समाजाला बसवता येत नाही. संत साहित्याचा प्रसार असो किंवा बोली भाषेतला विचार, बालकुमारांचं साहित्य असो किंवा दिवाळी अंकांचा आविष्कार, महाराष्ट्रामध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त साहित्य संमेलनं भरवली जातात. ज्ञानाची गंगा या संमेलनातून अक्षरशः दुथडी भरून वाहत असते. रसिक मराठी प्रेक्षकांचा सुद्धा या संमेलनाला भरघोस असा प्रतिसाद मिळत असतो. महाराष्ट्राची भूमी ही विचारांची भूमी आहे. केवळ देशच नव्हे तर जगाच्या पाठीवर मराठी संस्कृतीचा झेंडा डौलाने फडकत असतो. भाषा आणि संस्कृतीच्या या विविधतेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.